हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सोशलॉजी ऑफ डेव्हलपमेंट या पेपरसाठी जो पहिला टॉपिक आहे अंडरस्टँडिंग डेव्हलपमेंट, हा या टॉपिकमधल्या पहिल्या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतो. तो मुद्दा होता व्हॉट इज डेव्हलपमेंट, विकास म्हणजे काय. मागच्या वेळी सुरू केलेली चर्चा, अर्धवट राहिलेली चर्चा ही आपण या दुसऱ्या भागामध्ये सुरू करतो आहोत. तेव्हा पाहूया व्हॉट इज डेव्हलपमेंट, विकास म्हणजे काय, या चर्चेतला पुढचा अध्याय. हॅलो, हां विद्यार्थी मित्रांनो, विकास म्हणजे काय या मुद्द्यावरचं हे दुसरं लेक्चर आहे आपलं. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण विकासाशी संबंधित काही व्याख्या पाहिल्या आणि विकासाचं चर्चाविश्व किती बहुरूप आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. विकासाचा अर्थ कालपरत्वे बदलत आलेला असं आपण मागच्या वेळी म्हणलं होतं आणि त्याचाच एक आढावा आपण घेऊया. जॉन नेव्हरडीन पीटरसी यांचं डेव्हलपमेंट थिअरी नावाचं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये हा चार्ट त्यांनी दिलेला आहे. बघूया हा चार्ट काय आहे. म्हणजे 18व्या शतकामध्ये, सबंध शतकामध्ये क्लासिकल पॉलिटिकल इकॉनॉमी म्हणजे अभिजात राजकीय अर्थशास्त्र या दृष्टिकोनातून विकासाचे अर्थ मांडले गेले आणि त्यामध्ये की प्रगतीसाठी उपचार घेणं, उपाययोजना करणं आणि पुढारलेल्या लोकांना गाठणं म्हणजे विकास, असा त्याचा अर्थ मानला गेला. 1970च्या दशकानंतर किंवा 1870च्या दशकामध्ये असं मानलं गेलं की विकासाच्या संदर्भात काही लोक विकसित आहेत आणि काही लोक मागासलेले आहेत. म्हणजे विकासाच्या प्रक्रियेमध्ये काही लोक पुढं गेलेले आहेत आणि काही लोक मागे राहिलेले आहेत, नंतर आलेले आहेत, लेट कमर्स. उदाहरणार्थ की औद्योगिकरण ज्यांचं झालेलं आहे अशी युरोपातली राष्ट्र ही विकसित आहेत, पुढारलेली आहेत आणि या लोकांना गाठायचं आहे म्हणून मागासलेल्या राष्ट्रांनी त्यांच्यासारखं वागणं, त्यांच्यासारखं औद्योगिकरण करण्याचा प्रयत्न करणं, पुढारलेल्या लोकांना गाठणं, देशांना गाठणं म्हणजे विकास, अशी साधारण धारणा होती. 1850मध्ये की विविध देशांमध्ये म्हणजे आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि जगाच्या अनेक भागामध्ये वसाहतींचं राज्य निर्माण झालेलं होतं. तेव्हा या वसाहतींमध्ये विकसित देशांनी कब्जा केलेला होता आणि तिथलं संसाधनांचं व्यवस्थापन चांगलं राखणं म्हणजे विकास, अशा पद्धतीने मांडणी केली गेली. आणि विकसित देशांनी या अविकसित असणाऱ्या देशांना किंवा वसाहतींना विश्वस्त म्हणून सहाय्य करणं, मदत करणं, ही विकासाशी जोडलेली कल्पना त्या काळात प्रचलित होती. 1940मध्ये केन्सियन इकॉनॉमीने एक मोठा बदल या संदर्भात घडवला की विकासाच्या सगळ्या प्रक्रिया या आर्थिक वाढीशी आणि आर्थिक विकासाशी जोडल्या जाव्यात, अशा प्रकारची एक मांडणी झाली. मग यातून की दरडोई उत्पन्न वाढणं, एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढणं, औद्योगिकरण वाढणं, आर्थिक वाढ होणं देशाची, याच्याशी विकास हा जोडला गेला. 1950मध्ये आधुनिकीकरण सिद्धांत हा प्रचलित होता आणि या दृष्टिकोनातून की आर्थिक वाढ, राजकीय सामाजिक पातळीवर होणारं आधुनिकीकरण म्हणजे आर्थिक वाढ आणि उन्नतीच्या बरोबर राजकीय आणि सामाजिक सुधारणा होणं, आधुनिकीकरण येणं, हे सुद्धा
विकासाचं लक्षण मानलं जाऊ लागलं. विकासाची संकल्पना थोडीशी आर्थिक वाढीपेक्षा जास्त व्यापक बनवली गेली. 1960च्या दशकामध्ये, 60 आणि 70च्या दशकामध्ये पर्यायी विकासाच्या मांडणीच्या थोडंसं आधी परावलंबन सिद्धांताची मांडणी केली गेली. आणि हा परावलंबन सिद्धांत मांडणारे अनेक विचारवंत होते. त्यामध्ये आंद्रे गुंदर फ्रँक, पॉल बारान, समीर अमीन, इमॅन्युअल वॉलरस्टीन आणि अनेकांचा समावेश होतो. हे सगळे विचारवंत नवमार्क्सवादी विचारवंत म्हणता येतील. आणि यांनी एका वेगळ्या पातळीवर हा आधुनिकीकरणाच्या कालखंडातला किंवा आधुनिकीकरणाच्या ढाच्यातला विकास हा नाकारला आणि सांगितलं की हा विकासच नव्हे, हा फसवा विकास आहे, हा चुकीचा विकास आहे. कारण या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गरीब राष्ट्रांचं शोषण केलं गेलं, त्यांना परावलंबी ठेवलं गेलं आणि या प्रकारची परावलंबनाची एक व्यवस्था, परावलंबनाची भांडवलशाही व्यवस्था ही निर्माण केली गेली. यातून काही देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण करून आपली उन्नती करून घेतली. केंद्र ही विकसित झाली आणि परिघावरच्या देशांना मात्र मागासलेलं ठेवलं गेलं. या प्रकारचं मॉडेल हे मांडलं गेलं. 1970च्या दशकामध्ये पर्यायी विकासाचं मॉडेल आलं. यामध्ये की प्रचलित विकास, औद्योगिकरण, आधुनिकता यावर आधारलेला विकास हा विकास योग्य नव्हे. मग खरा चांगला विकास, योग्य विकास काय असावा? तर मानवाचं सर्वांग परिपूर्ण करणारं, खुलवणारा, मानवाला समृद्ध करणारा विकास, सर्व बाजूनी समृद्ध करणारा विकास हा खरा विकास आहे. आणि तो विकास घडवण्याचे मार्ग हे फक्त आर्थिक विकास वाढीमध्ये, वृद्धीमध्ये नाही आहेत. यामध्ये पर्यावरणाचा विचार केला पाहिजे. यामध्ये शहरी जीवन हे काही आदर्श जीवन नाही आहे. मग खेड्यांना, खेड्यातल्या उपजीविकेला किंवा विविध स्वरूपाच्या उपजीविकांना महत्त्व देणारा असा विकास आपण घडवला पाहिजे. मग यातून समुचित तंत्रज्ञान, समुचित विकास हा मांडला जाऊ लागला. E.F. शूमाकर यांनी स्मॉल इज ब्युटिफुल नावाचं एक परिप्रेक्ष्य उघडलं. महात्मा गांधी आणि अनेक वेगवेगळ्या लोकांनी विकासाचे हे पर्यायी आयाम मांडले. त्यांना ते खरं तर वेगवेगळ्या इतिहासाच्या टप्प्यामध्ये मांडलेले होते, पण त्यांना एकत्रित करून पर्यायी विकासाचं मॉडेल म्हणून या टप्प्यामध्ये मांडलं गेलं. यानंतर 80च्या दशकामध्ये सुरुवातीला मानवी विकासाची चर्चा झाली आणि नंतर नवउदारीकरणाच्या आधारावर विकासाचं आणखी एक नवं मॉडेल हे मांडलं गेलं की जे जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आलेलं होतं. यामध्ये रचनात्मक सुधारणा, नियम नियंत्रण, उदारीकरण, खाजगीकरण झालं म्हणजे विकास झाला, अशा प्रकारची एक धारणा ही प्रचलित होती. अजूनही काही प्रमाणात, बऱ्याच प्रमाणात अस्तित्वात आहे ती. 1990मध्ये उत्तर विकासाचं एक परिप्रेक्ष्य मांडलं गेलं. या दृष्टिकोनातून असं मांडलं गेलं की प्रचलित विकास किंवा नवउदारीकरणावर आधारलेला विकास, आधुनिकतेवर आधारलेला विकास हा खरा विकास नाहीच आहे आणि या विकासाला आम्ही विरोध करतो. हा विकास आम्हाला मान्य नाही आहे. या विकासाची चिकित्सा झाली पाहिजे. हा विकास कसा दुष्परिणाम घडवणार आहे, वेगवेगळ्या पातळीवरचे लोकांची विषमता वाढवणार आहे, त्यांची बकाली वाढवणार आहे, त्यांच्या माणुसकीवर दूरगामी परिणाम करणार आहे, तेव्हा हा विकास आम्ही नाकारतो आहोत. आणि विकासाची चिकित्सा, विकासाची पुनर्मांडणी, विकासाची पर्यायी मांडणी ही आपल्याला केली पाहिजे, अशी मांडणी या उत्तर विकासाच्या कल्पनेतून आली. पुढं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स आणि त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे सहस्त्रक विकास उद्दिष्ट आणि शाश्वत विकासाची उद्दिष्ट ठेवून की अनेक आयामांना स्पर्श करणारा व्यापक सर्वसमावेशक विकास हा कसा असावा
याची मांडणी झाली. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काळाच्या ओघात विकासाचे दृष्टिकोन, परिप्रेक्ष्य बदलले आणि विकासाचे अर्थ देखील बदलले, विकासाचे आयाम देखील बदलले. विकासाची संकल्पना समजावून घेताना या वेगवेगळ्या मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर आपण आता विकासाची एक छोटीशी व्याख्या करण्याचा प्रयत्न करू, जी सर्वसमावेशक असेल. पाहूया ही व्याख्या कशी करता येईल. आपण याच सगळ्या व्याख्यांचा सारतत्व इथं मांडण्याचा प्रयत्न करतो. विकास हा समाजाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय इत्यादी विविध बाजूंमधले असे गुणात्मक परिवर्तन दर्शवणारा असतो की ज्यामुळे समाज आणि त्याच्या सदस्याला समाधानकारक, आनंदी जीवन जगणं शक्य होतं. अशी एक विकासाची व्याख्या करू. या विकासाच्या व्याख्येमध्ये अनेक विकासाच्या बाजू या समाविष्ट झालेल्या आहेत. यामध्ये मानवी क्षमता वाढणं, मानवी समाजाची स्थिती सुधारणं, सगळ्याच पातळीवरची आर्थिक, सामाजिक, राजकीय अशा अनेक पातळ्यांवरची स्थिती सुधारणं आणि त्यामुळं माणसाला समाधानकारक आणि आनंदी जीवन जगणं शक्य होतं. अशी स्थिती गाठणं हे म्हणजेच विकास अशी आपण ही व्याख्या करतो आहे. ही व्याख्या सर्वसमावेशक आणि सोपी करण्याचा प्रयत्न करतो आहे, पण इतकं सोपं नाही आहे की ही व्याख्या सर्वसमावेशक आहे असं म्हणता येईल. पण यामध्ये अनेक छोटे छोटे बारकावे स्पष्ट करता येत नाही आहेत, त्यामुळे ती थोडीशी त्रोटक वाटते. पण अशी व्याख्या आपण ही सर्व व्याख्यांचं सारतत्व मांडणारी अशी करतो आहोत. अशाच प्रकारचा एक प्रयत्न योगेंद्र सिंग यांनी केला. योगेंद्र सिंह हे नामवंत समाजशास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात विकास म्हणजे त्या समाजाच्या सदस्यांनी ठरवलेली योग्य, आदर्शात्मक अशी नियोजित परिवर्तनाची कार्यप्रणाली होय. आता त्या समाजाच्या सदस्यांनी ठरवलेली हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कारण विकास म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना जो विकास वाटतो तो भारतातल्या लोकांच्या दृष्टीने विकास नसेल कदाचित. भारतातल्या लोकांना विकास म्हणजे वेगळ्या गोष्टी वाटत असतील, वेगळ्या प्रायोरिटीज असतील विकासाच्या, त्यांच्या वेगळे अधिक्रम असतील. अमेरिकन लोकांना विकासाच्या धारणा त्यांच्या वेगळ्या असतील, त्यामुळे विकासाची त्यांची उद्दिष्ट वेगळी असतील. त्यामुळे विकास हा त्या समाजातील, समुदायातील लोकांनी ठरवलेला असावा, हा मुद्दा ते ठळकपणे मांडतात. त्या समाजाच्या सदस्यांनी योग्य, आदर्शात्मक अशा गोष्टी, अशी उद्दिष्ट, अशी लक्ष्य ठरवावीत आणि ती लक्ष्य गाठण्यासाठी नियोजित परिवर्तनाची कृती प्रणाली, कार्यप्रणाली ही एका बाजूला ती कार्यप्रणाली प्रत्यक्षात येते, अंमलबजावणीत येते आहे, गाठली जाते आहे आणि त्यातून सुधारणा होती आहे. ही सगळी प्रक्रिया ही विकास दर्शवणारी आहे असं योगेंद्र सिंह म्हणतात. या दोन व्याख्यांनंतर आपण विकासाच्या वैशिष्ट्यांची चर्चा करूया. विकासाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. व्याख्येतून विकास ही संकल्पना किंवा विकासाचं चर्चाविश्व स्पष्ट होत नाही आहे किंवा पुरेसं लख्खपणे स्पष्ट होत नाही आहे, तर मग आपल्याला दुसरा मार्ग आहे. आपण काय करूया की विकासाची वैशिष्ट्ये तपासून बघूया आणि या विकासाच्या वैशिष्ट्यातून विकासाचे आपल्याला व्यापक आयाम हे पाहता येतील आणि त्यातून विकासाचा आपल्याला अर्थ सर्वसमावेशक पद्धतीने समजावून घेता येईल. पाहूया ही वैशिष्ट्ये काय काय आहेत. हा पहिला संच आहे वैशिष्ट्यांचा. त्यामधला पहिला मुद्दा आहे विकास ही सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. विकास हा सतत घडणारा असला पाहिजे. विकासाची प्रक्रिया थांबणारी, तुटणारी नाही आहे, ती सलग आहे, सतत घडणारी आहे. ती क्रिया नाही आहे, ती प्रक्रिया आहे. असं आपण का म्हणतोय?
कारण असं होऊ शकतं की विकासाच्या प्रक्रियेमध्ये विकासाला जर क्रिया मानलं आणि उद्दिष्ट गाठणं म्हणजे विकास मानलं आपण, तर उद्दिष्ट गाठलं आणि एका टप्प्यावर तुम्ही पोचलात, तर काय गॅरंटी आहे की तुम्ही त्याच टप्प्यावर तसेच राहाल म्हणून? तुम्ही मागे येऊ शकता. मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं तसं की कोरोनाच्या काळामध्ये आपल्या देशातलं दारिद्र्य वाढलं, आपल्या देशातली भूकमारी वाढली, आपल्या देशातील आर्थिक विवंचना खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या. मग आपण समजा कोरोनाच्या आधीपर्यंत आपण म्हणलो असतो की आम्ही विकासाचं एक उद्दिष्ट गाठलं, आम्ही दारिद्र्य निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठलं, आणि खरं तर नव्हतं तसं, पण आपण तसं समजलं असतं तर एक समाधानकारक टप्पा गाठला, विकास झाला आहे असं आपण म्हणलो असतो. पण नंतरच्या 6 महिन्यामध्ये ही मोठी घसरण झाली आणि मग लक्षात येतं की अरे, विकासाचं उद्दिष्ट एकदा गाठलं आणि संपलं असं नाही आहे. तर विकास ही एक सतत चालणारी निरंतर प्रक्रिया, यामध्ये चढ उतार असू शकतील. ती एकरेषीय एकाच दिशेने जाणारी असेल असं नाही आहे. त्याच्याशी जोडलेली दुसरं वैशिष्ट्य बघूया की विकास ही दिशा असलेली प्रक्रिया आहे. ही दिशा कोणती आहे? म्हणजे पहा की ऑगस्ट कॉम्ट, डुरखाइम, स्पेन्सर, मार्क्स, वेबर हे सगळे विचारवंत, क्लासिकल विचारवंत समाजशास्त्रज्ञ हे म्हणतात की समाजाचा विकास एका रेषेतून एका दिशेने होणार आहे, आणि ती दिशा सांगता येते की ऊर्ध्वगामी दिशा आहे, ती वरती जाणारी आहे. यामध्ये मग कॉम्टने सांगितलं की थिओलॉजिकल स्टेज, मेटाफिजिकल स्टेज आणि पॉझिटिव्ह स्टेज, अशा 3 टप्प्यातून समाजाची उत्क्रांती झाली, समाजाचा विकास झाला. डुरखाइम म्हणतात की मेकॅनिकल सॉलिडॅरिटीपासून ते ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी असलेल्या समाजापर्यंतची वाटचाल ही आपली विकासाची वाटचाल आहे. कार्ल मार्क्स यांनी 5 टप्प्यांमध्ये हा विकास होतोय, म्हणजे आदिम समाजापासून ते साम्यवादाच्या अवस्थेपर्यंतच्या 5 टप्प्यातून हा विकास होतोय असं सांगितलं. पहा की विकासाची दिशा ही प्रगतीची, उन्नतीची, ऊर्ध्वगामी जाणारी आहे. तेव्हा विकासाला दिशा आहे, आणि ती दिशा कोणती आहे? ती चांगलेपणाची दिशा आहे, ती सुधारणेची दिशा आहे, ती उन्नतीची दिशा आहे. पुढचा मुद्दा 3रा की विकास हा वैश्विक असतो. विकास हा समाजाचा, जगाचा संबंध, मानवतेला कवेत घेणारा असा असतो. पण विकासाला प्रादेशिक आयाम पण असतात, प्रादेशिक वैविध्य पण असतं. म्हणजे विश्वाचा विकास झाला, जगाचा विकास झाला म्हणजे सगळ्यांचाच विकास झाला असं नाही ना. आज पाहतोय आपण की ज्या माध्यमातून मी आज शिकवतोय तुम्हाला, हे लेक्चर घेतोय इंटरनेटच्या आधारे, हे इंटरनेट सर्वांपर्यंत पोचलेलं आहे का? नाही आहे. आमच्याच MA पार्ट सेकंडच्या विद्यार्थ्यांमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांच्याकडे इंटरनेटचा ॲक्सेसच नाही आहे. ते खूप लांबवर आदिवासी खेड्यांमध्ये राहतात, जिथं रेंजच नाही आहे. अगदी कुठल्या जिओला नाही, BSNLला नाही, कुठलीच रेंज नाही, अशा खेड्यांमध्ये ते राहत आहेत. अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांना अँड्रॉइड मोबाईल नाही आहे. म्हणजे डिजिटल डिवाइड इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, आणि हे आपल्याला नाशिकमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये बसून नाही जाणवत एवढं. अर्थात तिथंसुद्धा, या मोठ्या शहरांमध्ये सुद्धा डिजिटल डिवाइड मोठी आहे, पण ती तितकीशी तीव्रतेने जाणवत नाही आपल्याला. पण मग खेड्यांमध्ये गेल्यानंतर, विशेषतः आदिवासी भागातल्या खेड्यांमध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे, खूप मोठ्या प्रमाणात डिजिटल डिवाइड म्हणजे तांत्रिक विषमता आहे, संगणकीय विषमता आहे, संगणकीय दरी आहे. तेव्हा की विकास हा आपण एकाच नजरेने सर्व
जगातल्या समाजांसाठी पाहू शकत नाही. वेगवेगळ्या समाजांसाठी, वेगवेगळ्या देशांसाठी, वेगवेगळ्या प्रांतांसाठी विकासाचे संदर्भ वेगवेगळे असू शकतात आणि त्यांच्या प्रायोरिटीज, त्यांचे अधिक्रम वेगवेगळे असू शकतात आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वैविध्य असू शकतं. पुढचं उद्दिष्ट, वैशिष्ट्य बघूया. विकास मानवी गरजेनुसार बदलणार आहे. विकास मानवी गरजानुसार बदलणार आहे आणि मानवाच्या गरजा तर बदलत आलेल्या आहेत. म्हणजे एका टप्प्यावर आपल्याला असं वाटत होतं 1970च्या दशकामध्ये की अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत खूप मागासलेला आहे, पुरेसा अन्नधान्याचा पुरवठा नाही आहे. एकदा अन्नधान्याचा पुरवठा झाला सगळ्यांना व्यवस्थित की मग आपण आत्मनिर्भर झालो, मग विकसित झालो. आणि 1970च्या दशकाच्या नंतर गरिबी हटाव, हरित क्रांती वगैरे वगैरे सारखे अनेक प्रयोग करून आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी आत्मनिर्भरता मिळवली. संपूर्णपणे आत्मनिर्भरता मिळवलेली असं नाही आहे, अजूनही नाही आहे. कारण अजूनही भारतामध्ये कुपोषणाचं प्रमाण आहे. कुपोषणामुळं मेळघाट, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त आहे. सकस आहार सर्वांना मिळू शकत नाही अशी स्थिती आहे. पण आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये बऱ्यापैकी समाधानकारक परिस्थिती गाठली. पण ही समाधानकारक परिस्थिती गाठली म्हणून विकास झाला असं म्हणता येईल का? ठामपणे आपल्याला नाही. म्हणजे आपल्या त्या टप्प्यामध्ये अन्नधान्याची स्वयंपूर्णता हा खूप महत्त्वाची गरज होती आपली, ती गाठली आपण. पण त्यानंतर दुसरे अनेक टप्पे आले. मग दारिद्र्य निर्मूलनाचा प्रश्न राहिलेला आहे, रोजगाराचा प्रश्न. म्हणजे पहा की 21व्या शतकामध्ये आपण प्रवेश केला आणि लक्षात आलं की अन्नधान्याच्या समस्येपेक्षा रोजगाराची समस्या आता खूप महत्त्वाची आहे. कारण उदारीकरण, खाजगीकरण या सगळ्या प्रक्रियेमध्ये की नोकऱ्याच नाही आहे, जॉबलेस ग्रोथ, नोकऱ्या नसलेला वाढ किंवा विकास. तेव्हा इथं आपल्या विकासाची परिभाषा बदलली, कारण आपल्या गरजाच बदलल्या. आता आम्हाला अन्नधान्य आहे, पण आता आम्हाला नोकऱ्या हव्यात, आम्हाला स्थिर नोकऱ्या हव्यात, चांगल्या नोकऱ्या हव्यात. आणि मग विकासाची संबंध परिभाषाच बदलते. म्हणजे अन्नधान्यावर आधारलेला विकास हा नोकऱ्यांवर आधारलेला विकास बनतो. विकासाची अवधारणा पूर्णपणे बदलून जाते. तेव्हा विकास हा मानवी गरजेच्या नुसार बदलणारा. विकास परिवर्तनाशी जोडलेला आहे, अर्थातच जोडलेला आहे. विकास ही परिवर्तनाशी जोडलेलीच प्रक्रिया आहे. आपण मगाशी म्हणलं की विकास ही एक प्रक्रिया आहे. विकास बदलणार आहे, बदलत्या स्थितीशी जोडलेला आहे. आणि बदलती स्थिती, समाजाची बदलती स्थिती, मग ती व्यक्तीच्या पातळीवर असो, समूहाच्या पातळीवर असो किंवा समाजरचनेच्या पातळीवरची असो, ही परिवर्तनाची प्रक्रिया विकासाशी जोडलेली आहे. विकास परिवर्तन प्रक्रियेतून व्यक्त होतो. मग ती सुधारणा म्हणा, त्याला क्रांती म्हणा, उत्क्रांती म्हणा, त्यातून विकास दिसतो. विकास हा परिवर्तनातून गाठला जातो, पण तो उलटा फिरवणारा नसतो, इरिव्होकेबल नसतो. म्हणजे विकास गाठल्यानंतर तो मागे परत फिरवता येणारा नाही आहे. हा असं होऊ शकेल की विकासाच्या प्रक्रियेमध्ये एका टप्प्यावर गाठलो, आपण गेलो आणि समाधानकारक परिस्थिती गाठली आणि पुन्हा असमाधानकारक परिस्थितीपर्यंत येऊ शकतो आपण. पण तो विकास पुढं जाणार आहे, लक्षात घ्या. तो पुन्हा मागे येणार, उलटा येत नाही. म्हणजे आपण आता शिवकालामध्ये जाऊ शकू का? नाही जाणता येणार. आपल्याला पुढच्या काळात जाईल. म्हणजे कदाचित शिवकालापेक्षाही समृद्ध कालखंड पुढचा असेल किंवा नसेल, पण तो पुढचा कालखंड असेल की आपण या प्रक्रियेमध्ये विकासाला उलटं फिरवता येत नाही. जुन्या विकासाची अवस्था, चला आपण त्या अवस्थेकडे मागे जाऊया, असं नाही जाता येत.
पुढं विकास हा पसरणारा, डिफ्युजन होतं त्याचं. विकास हा पसरतो. म्हणजे उदाहरणार्थ नाशिकमधलं उदाहरण घेतो की नाशिकमध्ये स्ट्रॉबेरी आणि द्राक्षांच्या लागवडीसाठी पेठ सुरगाणा या भागातले आदिवासी मजूर मोठ्या प्रमाणात हे निफाड, पिंपळगाव वगैरे वगैरे ह्या भागामध्ये, म्हणजे शेतीच्या दृष्टीने सधन असलेल्या भागामध्ये स्थलांतर करायचे मोठ्या प्रमाणावर. आणि असं स्थलांतर करताना की मग द्राक्षाची छाटणी कधी करायची, कशी करायची, कुठली फवारणी मारायची, द्राक्षांच्या जाती कोणत्या, त्यांची काळजी कशी घ्यायची, स्ट्रॉबेरी कोणत्या असतात, कशी लागवड करायची, या सगळी कौशल्य आदिवासींनी आत्मसात केली. आणि ही आत्मसात केलेली कौशल्य आदिवासींनी त्यांच्या जमिनीमध्ये उरलेल्या वेळामध्ये ती कौशल्य वापरली आणि त्यांच्याकडं द्राक्षाची लागवड करायला सुरुवात केली, स्ट्रॉबेरीची लागवड करायला सुरुवात केली. दिंडोरी, पेठ, कळवण या भागामध्ये द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीची लागवड करायला, विशेषतः स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणावर आदिवासींनी केली. आणि नाशिकमध्ये की फक्त फळांच्या दुकानामध्ये पॅकेटमध्ये दिसणाऱ्या स्ट्रॉबेरीज या रस्त्याच्या कडेनी मोठ्या मोठ्या टोपल्यांमधून स्वस्त दरात मिळू लागल्या. आदिवासींनी स्ट्रॉबेरीची लागवड करण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि ते त्यांच्या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये राबवलं. म्हणजे काय झालं पहा की जो विकास निफाड, पिंपळगावमध्ये झाला होता तो आता पेठ सुरगाण्यामध्ये काही प्रमाणात पोचला. विकास असा पसरणारा असतो. ज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाला पोषक असणारे अनेक घटक हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे प्रवाहित होणारे असतात, पसरणारे असतात. त्यामुळे विकास हा पसरू शकतो. विकासाला गुणात्मक आणि संख्यात्मक असे दोन आयाम असतात. विकास हा वाढ दर्शवणारा असतो, उन्नती, आर्थिक वाढ, उन्नती, विकास, समृद्धी या सगळ्या मोजता येणाऱ्या गोष्टी आहेत ना. ते या मोजता येणाऱ्या गोष्टींमधून विकास, संख्यात्मक रीतीने विकास मोजता येतो. दुसऱ्या बाजूला न मोजता येणाऱ्या अशा अनेक घटकातून विकास व्यक्त होत असतो, गुणात्मक घटकातून व्यक्त होत असतो. उदाहरणार्थ की मी आधी असमाधानकारक परिस्थितीमध्ये नोकरी करत होतो आणि आता मी समाधानकारक परिस्थिती असलेल्या ठिकाणी नोकरी करतोय. माझ्या नोकरीमध्ये शाश्वती आहे. फक्त पगारच चांगला असं आहे नव्हे तर मला त्यामध्ये मजा येते काम करताना. हा गुणात्मक विकास आहे. स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, माझ्या कलागुणांना वाव मिळणं, मला व्यक्त होता येणं, अनेक असे गुणात्मक घटक आहेत की ज्या गुणात्मक घटकातून विकास व्यक्त होतो. अमर्त्य सेन म्हणतात डेव्हलपमेंट इज फ्रीडम. म्हणजे विकास आणि स्वातंत्र्य यांचं नातं आहे. स्वातंत्र्य गुणात्मक टर्म आहे. तेव्हा विकासाला अनेक असे गुणात्मक आयाम देखील आहेत. विकासामध्ये मानवी क्षमता, समाधान, आरोग्य, स्वातंत्र्य, न्याय अशा अनेक मुद्द्यांशी जोडलेले गुणात्मक घटक असतात. आणि या गुणात्मक घटकांशी मूल्यात्मक घटक देखील जोडलेले आहेत. कारण हे सगळे घटक मूल्यांशी, मानवी आदर्श कल्पनांशी जोडलेले आहेत. विकासाचे असामाजिक घटकांशी देखील नातं असतं. उदाहरणार्थ पर्यावरण. म्हणजे माणसाचा खूप विकास झाला आणि पर्यावरण मोडून पडलं, कोसळलं, बिघडलं, तर त्याला विकास म्हणता येईल का? नाही. उदाहरणार्थ की मलेशियामधलं टीकवूड मोठ्या प्रमाणात एक्स्ट्रॅक्ट केलं गेलं आणि त्यामुळे तिथं पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले. मग त्या टीकवूडच्या निर्यातीपासून मिळालेलं आर्थिक उत्पन्न आणि त्यातून आलेली समृद्धी ही काय कामाची? मग लक्षात येतं आपल्याला की नाही, आर्थिक समृद्धी विकासाची
मोजता येणारे संसाधनात्मक आयाम जे आहेत तर ते फक्त महत्त्वाचे नाही आहेत, तर त्याच्याशी जोडलेले असामाजिक घटक देखील आहेत की जे निसर्गाशी जोडलेले आहेत, हवामानाशी जोडलेले आहेत, प्रदूषणाशी जोडलेले आहेत, ते सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत. ते सुद्धा मानवी जीवनमान आणि त्याची गुणवत्ता याच्याशी संबंधित आहेत, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणारे आहेत. तेव्हा विकासाचं नातं हे सामाजिक घटकांबरोबर असामाजिक घटकांशी, निसर्गाशी देखील जोडलेलं आहे, प्राण्यांशी जोडलेलं आहे, पक्ष्यांशी जोडलेलं आहे. पुढं की विकास हा नेहमी संतुलित असतो असा एक समज हा होता. पण एका टप्प्यावर आपल्याला लक्षात आलं की विकास होतो तेव्हा सर्वांचाच विकास होत नाही. विकास हा दुजाभाव करणारा असू शकतो, विकास हा असंतुलन निर्माण करणारा असू शकतो, विकास हा काही जणांचा खूप मोठ्या प्रमाणात विकास घडवतोय आणि काही जणांना मुद्दामहून मागं ठेवणारा पण असू शकतो. तेव्हा विकासाला ही नकारात्मक बाजू सुद्धा आहे. विकासाच्या उद्दिष्टांचा दुसरा संच बघतोय आपण. विकासाची उद्दिष्ट सकारात्मक बदलाची असतात हे आपण बघितलं. यामध्ये आधीच्या टप्प्यापेक्षा पुढचा टप्पा जो आहे तो जास्त उन्नती दर्शवणारा, गुणात्मक चांगला दर्जा दर्शवणारा, अधिक चांगला दर्जा दर्शवणारा असतो. विकास हा समानता निर्माण करणारा असतो असं अमर्त्य सेन म्हणतात की विकासामध्ये समानता महत्त्वाची आहे. विकास हा विषम असू शकतो, पण जो विषमता निर्माण करतो, वाढवतो, तो विकासच नव्हे. या अर्थाने अमर्त्य सेन म्हणतात. आणि दुसरा तो मुद्दा म्हणतात की स्वातंत्र्य. विकास हा काही जणांना स्वातंत्र्य देणारा आणि काही जणांचं स्वातंत्र्य हिरवणारा असेल तर तो विकास नव्हे. तेव्हा समानता आणि स्वातंत्र्य या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत विकासाच्या प्रक्रियेमध्ये. विकास हा दीर्घकाळ प्रभाव निर्माण करणारा असतो किंवा असला पाहिजे. आता ही गोष्ट आदर्शात्मक आहे. विकासामध्ये चिरंजीवित्व असलं पाहिजे, टिकणारा विकास असला पाहिजे, शाश्वतता असली पाहिजे. सोन्याचं अंड देणारी कोंबडी, त्याची गोष्ट माहिती आहे आपल्याला की खूप अंडी मिळतील या उद्देशाने ती कोंबडी मारली आणि रोज एक मिळणारं अंड मिळायचं बंद झालं. ही अशाश्वतता विकासाच्या प्रक्रियेमध्ये जोडलेली आहे याची जाणीव आपल्याला पदोपदी होते, पण तो विकासच नव्हे. विकास हा शाश्वततेच्या पातळीवर जोखला जावा, मांडला जावा, गाठला जावा, आणि तोच खरा विकास आहे अशी मांडणी अलीकडे केली जाते. आणि यातूनच शाश्वत विकासाची उद्दिष्ट ही जागतिक पातळीवर मांडली गेलेली आहेत. विकास हा मानवी असला पाहिजे. मानवी असला पाहिजे म्हणजे स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी मूल्यांचा पुरस्कार करणारा असला पाहिजे. पण तो नुसता मानव केंद्रित पण असून चालणार नाही. मगाशी आपण म्हणलं की विकासाला असामाजिक घटकांचे सुद्धा आयाम आहे, बाजू आहे. आणि म्हणून मग आपण इथं मानवाबरोबर पर्यावरणाचा विचार पण केला पाहिजे, प्राण्यांचा, पक्ष्यांचा पण विचार केला पाहिजे. कोपेनहेगन इथं 1995 विकासाची परिभाषा ठरवताना आणखीन काही मुद्दे ठळकपणे मांडले गेले. त्यामध्ये दारिद्र्य निर्मूलन या घटकावर भर दिला गेला. दारिद्र्य निर्मूलन, रोजगार निर्मिती आणि सामाजिक ऐक्यभावाची जोपासना अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता की सामाजिक ऐक्यभावाची जोपासना होणं ही विकास प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. जिथं भांडणं तंटे वाढतात, जिथं युद्ध होतात पुन्हा पुन्हा, जिथं धर्म, जाती, पंथ, वंश यांच्या आधारावर दंगेधोपे होतात, अस्थिरता माजवली जाते, त्या समाजाचा विकास झाला असं कसं म्हणता येईल.
तेव्हा विकासामध्ये सामाजिक ऐक्यभाव जोपासलं जाणं, ऐक्यभाव राखणं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विकास हा समन्यायी असला पाहिजे, म्हणजे त्यात सर्वांना न्याय देण्याची क्षमता विकासाच्या प्रक्रियेत मिळवली पाहिजे आपण. त्यामध्ये काही जणांना जास्त मिळतं आहे आणि काही जणांना कमी मिळतं आहे असं जर असेल तर त्याची पुनर्वितरणाची व्यवस्था विकासाशी जोडलेली असली पाहिजे. उदाहरणार्थ, वि स पागे यांनी रोजगार हमी योजना जेव्हा मांडली तेव्हा ही रोजगार हमी योजना चालवायची कशी, कारण सरकारकडे पैसे नव्हते. ही नवी योजना, याच्यासाठी खूप मोठा पैसा लागणार होता. ही योजना चालवायची कशी, तर त्यांनी एक कल्पना मांडली की आपण काय करूया की पगारदार लोकांना, श्रीमंत लोकांना कर लावूया. प्रोफेशनल टॅक्स त्यातून निर्माण झाला आणि तो प्रोफेशनल टॅक्स हा लादला गेला आणि त्यातून जे पैसे गोळा झाले ते पैसे हे रोजगार हमीसाठी वापरले गेले. म्हणजे गरिबांच्या खिशामध्ये श्रीमंतांकडून आणून टाकायचं. आता पहा की हे पुनर्वितरणाचं काम होतं. म्हणजे श्रीमंतांना टॅक्स लावून त्यातून पैसा गोळा करायचा आणि तो गरिबांच्या योजनेसाठी खर्च करायचा. हे पुनर्वितरण आहे, हे रिडिस्ट्रीब्युशन आहे. आणि असं रिडिस्ट्रीब्युशन हे विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं आहे. किमान नागरी सेवा लोकांना पोचवणं, सुविधा देणं, उदाहरणार्थ पाणी, शिक्षण, रस्ते, दळणवळणाची साधनं वगैरे, या गोष्टी मानवी जीवन जगण्यासाठी अत्यंत मूलभूत आहेत, महत्त्वाच्या आहेत. तेव्हा या गोष्टी अधिकाधिक प्रमाणात किमान पातळीवर लोकांना पुरवणं ही गोष्ट विकासाशी जोडलेली आहे, महत्त्वाची आहे. असं म्हणतात की विकास हा वेगवेगळ्या देशांमधलं अंतर कमी करतो. विकसित, अविकसित, पुढारलेले, मागासलेले, श्रीमंत, गरीब, उत्तर आणि दक्षिण अशा देशांमधलं अंतर जे आहे ते अंतर कमी करण्याची प्रक्रिया विकासाशी जोडलेली आहे. महात्मा गांधी त्याला अंत्योदय म्हणायचे ना, शेवटच्या माणसाचा विकास. त्या शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे. शेवटच्या माणसाचा विकास झाला तर शेवटचा माणूस आणि पहिला माणूस यांच्यामधलं अंतर कमी होईल. एक प्रकारची समानता गाठली जाईल. एक प्रकारचा सारखेपणा विकासाच्या बाबतीतला निर्माण होईल. हे अभिप्रेत आहे. त्यामुळे हा इक्विटीचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. नंतर विकासाचे सर्व आयाम, आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानवी क्षमतांशी जोडलेले असे आयाम, हे सगळे आयाम परस्पर प्रभावी आहेत, एकमेकांवर प्रभाव टाकणारे आहेत. उदाहरणार्थ आपण बघतोय की आरोग्य बिघडलं कोरोनामुळे, कोरोना महामारीमुळे, आणि त्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत की सगळ्या गोष्टींवर त्याचे परिणाम झाले. त्याचे परिणाम आरोग्यावर झाले, त्याचे परिणाम उपजीविकेवर झाले, त्याचे परिणाम आहारावर होत आहेत, आत्महत्या वाढत आहेत. त्यातून कितीतरी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आर्थिक घटकांनी प्रभाव टाकलेला आहे. विकासाचे आयाम हे परस्परांवर प्रभाव टाकणारे असतात. विकासाला मूल्य संदर्भ आहेत. आपण मगाशी बघितलं की स्वातंत्र्य, समता, बंधुता, ऐक्यभाव असे अनेक मूल्य संदर्भ असलेल्या गोष्टी विकासाशी जोडलेल्या आहेत. तेव्हा विकास ही एक प्रक्रिया समजावून घेण्याचा प्रयत्न आपण केला. यामध्ये आपण विकास म्हणजे काय, विकासाची धारणा किती वेगवेगळ्या रूपातून वेगवेगळ्या कालखंडामध्ये मांडली गेली, ती कशी बदलत गेली, यातून विकासाचे प्रमुख दृष्टिकोन किंवा परिप्रेक्ष्य कसे मांडले गेले, यातून विकासाकडे पाहण्याचं चर्चाविश्व कसं तयार झालं, ते किती वैविध्यपूर्ण आहे, याची जाणीव घेतल्यानंतर आपण विकासाची संक्षिप्त व्याख्या केली
आणि विकासाची संक्षिप्त व्याख्या पुरेशी नाही आहे म्हणून विकासाच्या वैशिष्ट्यांची चर्चा केली. मला वाटतं की विकासाची संकल्पना समजावून घेण्यासाठी या गोष्टी पुरेशा आहेत. यातून सबंध विकासाच्या सर्व गोष्टींची चर्चा झाली आहे असं नाही आहे, पण आपण विकासाची संदिग्ध गुंतागुंतीची असलेली संकल्पना बऱ्यापैकी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी हे महत्त्वाचे संदर्भ मी वापरले गेलेले होते हे प्रेझेंटेशन तयार करण्यासाठी. या व्यतिरिक्त आपल्या सिलेबसमध्ये दिलेले संदर्भ हे या प्रमाणात आहेत. हे महत्त्वाचे संदर्भ आपल्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत. हे सगळे संदर्भ तुम्हाला मिळतील असं नाही आहे, पण यातले अधिकाधिक संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करा. यातले काही संदर्भ आणि काही पुस्तकांचे चॅप्टर्स किंवा त्यावर आधारलेल्या नोट्स या आपण तयार करून तुमच्यापर्यंत त्या पोचतील अशी व्यवस्था करूया. हे मराठी काही पुस्तकं आहेत, मराठी संदर्भ आहेत. हे संदर्भ सहजपणे तुम्हाला मिळू शकतील असे आहेत. हे देखील तुम्ही पाहावेत अशी अपेक्षा आहे. तेव्हा व्हॉट इज डेव्हलपमेंट, विकास म्हणजे काय, हा टॉपिक आपण आज चर्चा केली त्याची. यावर तुम्हाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, तुम्हाला काही म्हणायचं असेल तर त्या गोष्टी नोंद करा आणि आपल्या गुगल क्लासरूममध्ये हे प्रश्न तुम्ही विचारू शकता, शंका नोंदवू शकता आणि त्यावर आपण पुन्हा चर्चा करू शकू. धन्यवाद.